राजा जवळपास सकाळी 11:30 वाजता निघालेला आहे। उद्या सकाळी उशिरा जे आहे ते बाप्पाचं म्हणजे लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडेल। हा संपूर्ण लालबागचा राजा जो आहे तो या संपूर्ण परिसरातून जाणार आहे। भायखळा असेल, त्यानंतर ऑपेरा हाऊस असेल, त्यानंतर सकाळी पहाट होता लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवरती पोहोचणार आहे आणि त्यानंतर सकाळी 9 ते 10च्या सुमारास लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते पार पडेल। परंतु त्यापूर्वी ज्या भागातनं लालबागचा राजा जातो त्या ठिकाणी संपूर्ण भक्त जे आहेत लालबागच्या राजाचे संपूर्ण तिथे जमत असतात। आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी ते संपूर्ण परिसरामध्ये गर्दी करत असतात। हा संपूर्ण परिसर जो आहे तो अत्यंत सुंदर असा हा परिसर म्हणावा लागेल, कारण की आता सध्याची ही दृश्य आहेत, रात्रीची दृश्य आहेत। या संपूर्ण परिसरामध्ये भक्त जे आहेत ते जमलेले आहेत। आपल्या मोबाईलमध्ये लालबागच्या राजाचे फोटो घेतात, व्हिडिओ घेतात। लालबागचा राजा आता निघालेला आहे विसर्जनासाठी। आपला लाडका बाप्पा ज्यावेळेला विसर्जनासाठी निघतो त्यावेळेला एकच आरोळी जे आहे ते भक्त देत असतात, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती बाप्पा मोरया। या संपूर्ण आरोळीतूनच बाप्पाविषयीचं प्रेम जे आहे ते भक्ताचं दिसत असतं, कारण की 11 दिवस बाप्पाचं अत्यंत सुंदर अशी सेवा केली जाते, त्याची पूजा अर्चना केली जाते आणि त्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाला ज्यावेळेला निरोप द्यायची वेळ येते त्यावेळेला भक्तांचं मन जे आहे ते जड होत असतं, अंतःकरण जड होत असतं। आणि तशीच काहीशी दृश्य जी आहे ती पुण्यातून आपल्याला पाहायला मिळतात। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकर अक्षरशः हजारोंच्या संख्येनं रात्री देखील इथं पाहायला मिळतात। सुभाष मंडळ जे आहे ते इथं गणपतीचा आहे, अत्यंत सुंदर असा हा देखावा जो आहे तो आपल्याला केल्याचं पाहायला मिळतंय। विविध मंडळं जी आहेत ती आता पुण्यातली त्यांचे विसर्जन मिरवणूक आता सुरू झालेली आहे। मानाच्या 5 गणपतींचं विसर्जन झालंय, दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन झालेलं आहे आणि आता पुण्यातले जे प्रसिद्ध इतर मंडळ आहेत त्यांच्या गणपतीचं विसर्जन हे रात्रभर चालणार आहे। मोठ्या संख्येनं पोलीस बांधवांचं देखील इथं कौतुक करावं लागेल, कारण की रात्रभर हा संपूर्ण सोहळा अत्यंत चोख बंदोबस्त दिला जातो आणि हा व्यवस्थित पार पडला पाहिजे यासाठी देखील पुण्यातले पोलीस जे आहेत ते प्रयत्न करत असतात। गिरगाव मधली ही आपण दृश्य पाहतो आहोत। गिरगाव मध्ये देखील मोठ्या संख्येनं गणपतीचे भक्त असतील, गणरायाचे आपल्या डोळ्यामध्ये गणरायाला सामावण्यासाठी इथं मोठ्या संख्येनं भाविक पाहायला मिळतात। मुंबईतल्या विविध भागातील मंडळाच्या मूर्ती ज्या आहेत त्यांचं विसर्जन इथं होताना पाहायला मिळतात। विविध मंडळं असतील, चिंचपोकळीचा चिंतामणी असेल किंवा इतर गणपती असतील। आता परळचा राजा देखील आपण पाहतो आहोत। रात्री उशिरा गिरगाव मध्ये हे गणपती जे आहेत ते दाखल होत आहेत। खरं म्हणजे लालबागचा राजा ज्या वेळेला निघतो त्याच वेळेला ही मंडळ जी आहेत त्या गणेश विसर्जनासाठी निघत असतात। ही सध्याची थेट दृश्य आपण पाहतो आहोत। हा चिंचपोकळीचा चिंतामणी आहे, त्याचं विसर्जन देखील आता थोड्याच वेळात पार पडेल। गिरगाव मधली ही दृश्य आहेत। रात्रीच्या 12 नंतर देखील रस्ते जे आहेत ते गणेश भक्तांनी फुलल्याचं पाहायला मिळते। गणेश भक्तांची गर्दी जी आहे ती संपूर्ण या गिरगावच्या परिसरामध्ये पाहायला मिळते। अत्यंत सुंदर असं हे चिंचपोकळीच्या चिंतामणीचं रूप आहे, कारण की मोठ्या संख्येनं जी गर्दी असते ती या गणपतीच्या दर्शनासाठी होत असते। आपल्याला पाहू शकतो की त्याच्या मागे जो आहे तो परळचा राजा आपल्याला पाहायला मिळतोय। दिवसभरामध्ये या मूर्ती आपण दर्शन देखील घेतलेलं असेल TV9च्या माध्यमातून आणि आता रात्री उशिरा गिरगावच्या परिसरामध्ये हे संपूर्ण विसर्जन जे आहे ते पार पडतंय। तर तेजुकायची विसर्जन मिरवणूक जी आहे ती पार पडलेली आहे ते आपण पाहूया।